नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उद्यापासून होणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट। मित्रांनो, जर तुम्ही उद्या बोर्ड एक्झाम अटेम्प्ट करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, परीक्षेच्या भीतीमुळे विद्यार्थी आपल्या महत्त्वाच्या वस्तू घरीच विसरतात, तर सेंटरला गेल्यानंतर काही सूचनांचं पालन करत नाहीत। मात्र विद्यार्थ्यांनो, घाबरू नका। आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स आणि सूचना देणार आहोत ज्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं व तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12वीची परीक्षा राज्यात उद्यापासून म्हणजेच 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। काही विद्यार्थ्यांना टेन्शनही आलं आहे। मात्र यामुळे अनेकदा विद्यार्थी करू नयेत ती चुकी करून बसतात। परीक्षेच्या भीतीमुळे महत्त्वाच्या वस्तू घरी विसरतात, तर सेंटरला गेल्यानंतर काही सूचनांचं पालनही करत नाहीत। मात्र विद्यार्थ्यांनो, काही घाबरू नका। परीक्षेच्या काळात सेंटरला गेल्यानंतर कोणत्या गोष्टीची दक्षता घेणं तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे बघा। मित्रांनो, परीक्षा हॉलवर वेळेत पोहोचा। किमान 2 तास आधी अभ्यास बाजूला ठेवून 2 मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा। स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा। त्यानंतर आपली सर्व काम करून वेळेत परीक्षेला जा। किमान 1 तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा, यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल। हॉल तिकीट तपासून घ्या। परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका। तसंच सोबत 2-3 पेन, पेन्सिल, शॉर्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्त्वाचे इक्विपमेंट तुम्हाला लागणार आहेत, हे लक्षात घ्या। मित्रांनो, ह्या सर्वात महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। मित्रांनो, जर सेंटरवर तुम्हाला पोहोचण्यात उशीर झाला तर काय होते बघा। अनेकदा ट्रॅफिकमुळे किंवा इतर काही कारणामुळे परीक्षेच्या सेंटरवर पोहोचण्यास उशीर होऊ शकतो। मुद्दाम केलं नसेल तरी वेळ पाळला नाही म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका उशिरा मिळते। अशा वेळी चिंता करू नका। वर्गातील शिक्षकांना तुमच्या उशिरा येण्याचं कारण नम्रपणे समजावून सांगा। तसंच त्यांना काही वेळ अधिक देण्याची मागणी करा। तुमचं कारण त्यांना पटलं तर महाल काही वेळ मिळू शकतो। मित्रांनो, हॉल तिकीट हरवलं तर काय करायचं? अशा वेळी घाबरू नका। लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्या। तसंच त्यांना हॉल तिकीट शिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा। मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅग मध्ये ठेवा। जर तुमचं हॉल तिकीट हरवलं, अधिकाऱ्यांना ही झेरॉक्स दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा। हे सर्व करत असताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका। मित्रांनो, परीक्षा काळातील व्यवस्थापन कसं करायचं? रात्रीचं जागरण टाळावं। आकरणही सायगी प्रयोग करू नयेत। झाडावर चढणं, अवजड वस्तू उचलणं, सुरी, कात्री वगैरे धारदार वस्तू जपून वापरा। परीक्षेच्या ठिकाणी जाताना सायकल वा अन्य वाहन जपूनच चालवावं। परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यावर तसंच पेपर लिहिताना कोणाशीही बोलू नये। उत्तरपत्रिकेवर बारकोड स्टिकर व होलोग्राफ स्टिकर योग्य ठिकाणी चिटकवावं। उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी स्वतःची सही करावी। उत्तरपत्रिकेवर कुठेही स्वतःचं नाव, पत्ता, फोन नंबर, जात, धर्म इत्यादी गोष्टी लिहू नका। प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्याआधी समास आखून घ्या। अक्षर शक्य तितकं नेटकं व स्वच्छ काढा। एखादं उत्तर बदलायचं असल्यास जुना उत्तरावर टिकमार्क करून नवीन उत्तर लिहा। परीक्षेच्या काळाचंही व्यवस्थित नियोजन करा। आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा। जो सोपा वाटत असेल तो आधी सोडवा। पहिल्या अर्ध्या ते 1 तासामध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तर लिहा। यासारख्या पैकीच्या पैकी गुण मिळवणारे प्रश्न सोडवा। त्यानंतर थोडक्यात उत्तर द्या। नंतर निबंध सारख्या दिग्नोत्तरी प्रश्नाकडे जा। थोडा विचार करून लिहिण्याची उत्तरे शक्यतो नंतर लिहावीत। मित्रांनो, इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या नियमाची व्यवस्थितरित्या पालन करून आपण आपला पेपर सोडवावा व सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक।